अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि भाजपचे प्रमुख नेते आहेत आणि धनंजय मुंडे हे महायुतीमधले जे कामदार आहेत वैयक्तिक कामासाठी ते त्यांना भेटले असतील, परंतु याच्यामध्ये सुप्रिया सुळेंना आग लागण्याचं कारण आम्हाला कळलं नाही. ज्या सुप्रिया सुळे स्वतःचा भाऊ 70,000 कोटीचा घोटाळा करून जर राज्याचा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री होऊ शकतो, स्वतःचा भाचा 1800 कोटीची जमीन हडप करू शकतो पुण्यामधील, आणि स्वतःच्या वडिलांनी लवासा सिटीमध्ये हजारो कोटीची संपत्ती तिथं भ्रष्टाचार केला आणि ती लवासा सिटी बंद पाडण्याचं काम केलं. त्या शरद पवारांच्या घरावर त्यांनी उपोषणाला बसलं पाहिजे, त्या अजित पवारांच्या घरासमोर उपोषणाला बसलं पाहिजे. आणि खरं तर सुप्रिया सुळेंची सुद्धा वांग्याची शेती ना, किती काय 2-2.5 कोटी रुपयाची ते एका एकरात वांगे निघले होते. सुप्रिया सुळेंना खरं तर लाज वाटली पाहिजे. शरद पवारांची कन्या स्वतःला संसद रत्न म्हणून घ्यायचं आणि ओबीसी नेता असला की इतका जातीवाद. आणि खरं तर आता आम्हाला खरं हे जाणीवपूर्वक कळालं की धनंजय मुंडेची गेल्या काहीतरी 100 दिवसापेक्षा जास्त दिवस मीडिया ट्रायल कोणी केली असेल तर ही फक्त सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून, सुप्रिया सुळेंनी सगळं हे दिलेलं षडयंत्र सुपारी होती. त्यामध्ये दमनिया असतील, सगळ्या लोकांना धनंजय मुंडेच्या विरोधात बोलायचं. आणि कारण तरी धनंजय मुंडे यांनी त्यांची राष्ट्रवादी सोडली शरद पवारांची, मग यांची एवढी बुडाला आग लागली. मग यांचा भाऊ गेला तर नंतर यांना का ते भावाला पुन्हा डबल? अरे ते भाच्याचं जर प्रश्न विचारला तर त्या म्हणल्या नाही पार्थ असं करणार नाही. म्हणजे तुमच्या घरात तुम्ही काही करायचं आणि ओबीसी नेत्यांनी जर पक्ष सोडला, तुम्हाला एवढी आग लागायला नाही पाहिजे ना. तुमच्या भावाने पक्ष फोडला, तुमचा भाऊ सत्तेसाठी हापापलेला दुसऱ्या पक्षात दुसऱ्यासोबत गेला आणि तुमचं त्याचं खापर दुसऱ्यावर फोडणं हे योग्य नाही. तुम्हाला भुजबळ चालत नाहीत, तुम्हाला मुंडे चालत नाहीत, तुम्हाला मलिक चालत नाही, अनेक नेते तुम्हाला ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील यांच्यापासून. आणि फक्त म्हणायचं शरद पवार वारंवार म्हणतात आम्ही पुरोगामी विचाराचे, हे ढेकळं पुरोगामी विचाराचे नाहीत. हे अतिशय जातीवादी आणि महाराष्ट्राला लागलेला पवार कुटुंबीय म्हणजे कलंक आहे. यांना लाजा वाटल्या पाहिजे. हे आजपर्यंत ओबीसींचं मतं घेत आले. माझं ओबीसींना कळकळीचं सांगणं आहे, ह्या बिंडोक आणि जातीवादी लोकांना इथून पुढं बायकॉट करणं गरजेचं आहे. शरद पवारांच्या मुलीला उपोषण करण्याची वेळ येते म्हणजे ही विनाशकाले विपरीत बुद्धी यांचं संपत आलेलं आहे आणि हे संपलेले आहेत. खरं तर संतोष देशमुखांच्या प्रकरणात आम्ही वारंवार बोललो किंवा संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे. संतोष देशमुखांची जी निर्गुण हत्या झाली त्याला कोणीही माफी करू शकत नाही, अशा लोकांना फासावर लटकवलं पाहिजे. परंतु त्यामध्ये धनंजय मुंडेचा काय संबंध? उठलं की धनंजय मुंडे. आणि खरं तर मला आता क्यू यायला लागली त्या धनंजय देशमुखांच्या वक्तव्याची. कारण की जे धनंजय देशमुख आतापर्यंत मीडियाला बोलताना असं बोलायचे आणि आता असं बोलून धनंजय मुंडेला जर मंत्रिपद दिलं तर 100 वाल्मिक कराड होतील, हा काय प्रश्न आहे? अरे तुम्ही राजकारण करायला लागले का? तुमच्या भावाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे का तुम्हाला राजकारणात प्रवेश करायचा? हा प्रश्न आता लोकांच्या मनात यायला आहे. खरं तर ह्या धनंजय देशमुखाला त्यांचे भाऊ गेले बिचारे, त्यांच्या भावा जीवानीशी गेले, त्यांच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, निर्गुण त्यांची हत्या झाली आणि धनंजय देशमुखची मजा चालली. मीडियासमोर यायचं, काही बोलायचं आणि कुठंतरी याच्यावर आरोप करायचे, ओबीसी नेत्यांना मलन करायचं. खरं तर हे बजरंग सोनवणे असतील, प्रकाश सोळंके असतील, पंडित असतील, यांनी कुठंतरी यांना स्क्रिप्ट देऊन बोलायला लावायला सुरुवात केली आणि धनंजय देशमुखांना आता राजकारणात येण्याचे डोहाळे लागलेत, त्यांना स्वप्न पडायला लागलेत. झोपीतसुद्धा त्यांना आता त्याच्या भावाच्या हत्येचं त्यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही. त्यांना फक्त आरोप करून राजकीय महत्त्वाकांक्षा वाढवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही.